नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतोय घटक चाचणीवरती। पहिली घटक चाचणी मित्रांनो आपली आहे आणि या पहिल्या घटक चाचणीच्या अनुषंगाने एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका शेअर करणार आहे उत्तरांसहित। म्हणजे नुसती प्रश्नपत्रिका नाही बघणार गणित भाग 1 ची, तर याची उत्तरं आणि त्याचबरोबर येणाऱ्या घटक चाचणीला कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याकडे आहे, प्रश्न क्रमांक पहिला, चला प्रश्न क्रमांक पहिला आहे बहुपर्यायी प्रश्न सोडवा। आता बहुपर्यायी प्रश्न जे आहेत हे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला सगळ्या प्रकारच्या परीक्षेला येतात, घटक चाचणीला येतात, सहामाही परीक्षेला येतात, पूर्व परीक्षेला येतात आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा। तर 4 प्रश्न आपण घेतलेले आहेत बहुपर्यायी प्रश्न। तर यासारखे प्रश्न येतील, हे प्रश्न येतील की नाही मला माहिती नाही, पण यासारखे प्रश्न येतील। जास्तीत जास्त गणित मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे। इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, सगळ्यांनी बघा। तर बघा पहिला प्रश्न आहे 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी या समीकरणाचा मला आलेख काढायचा आहे। तो आलेख काढण्यासाठी x = 1 आहे तर y ची किंमत काढा। मित्रांनो आलेख कोणाचा काढायचा आहे? 4x + 5y = 19 चा आलेख काढायचा आहे आणि याच्यामध्ये मला x = 1 आहे तर y ची किंमत काढा। ऑप्शन 4 आहे, a 4, b 3, c 2 का d - 3। तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, मला एकच काम करायचं, x ची किंमत 1 दिले तर मी 4 × x च्या जागेवर 1 लिहिणार अधिक 5y = 19। ओके, आता या ठिकाणी 4 × 1 = 4 अधिक 5y = 19 आपल्या जागेवर, 5y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर, हे 4 अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले -4 झाले आणि म्हणून 5y = 19 4 गेले 15। आता 5y = 15, आपल्याला y ची किंमत काढायची, y आपल्या जागेवर, 15 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले आहेत बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 5 आणि y = 5 त्रिक 15। तर y ची किंमत किती आली? 3 आली। तर 3 ऑप्शन आहे का? यस बाबा, बी ऑप्शन करेक्ट आहे। तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। उदाहरणार्थ असा पण येऊ शकतो 2x + y = 8 आणि y बरोबर तुमच्याकडे 2 आहे तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची, असा प्रश्न पण येऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही काय कराल, हा जो y आहे त्या y च्या जागेवर फक्त 2 लिहायचे, x ची किंमत तुमची ऑटोमॅटिकली येईल। तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, आकडे बदलतील परंतु प्रश्न आपल्याला येऊ शकतो, सोपे प्रश्न असतात। ठीक आहे, आता यानंतर पुढे जाऊ थोडस बघा। पुढचा एक प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी बघा, इथे या प्रकारचा प्रश्न बघा, 2 प्रकारचे प्रश्न असू शकतात। एक तर इथं आपल्याला विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 अशी आहेत। आता कोणाची मुळे 3 आणि 5 आहे? मग या ठिकाणी मुळे म्हणजे बाबा अल्फा बरोबर 3 आहे आणि बीटा बरोबर 5 आहे, अशी ही 2 मुळे असतील असं समीकरण कुठलं? तर बघा मित्रांनो, दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरणे, या प्रकरणाचा जर तुम्ही विचार केला तर या प्रकरणामध्ये तुम्हाला 2 मुळे दिले असतात, त्यावरून समीकरण तयार करायचा एक प्रश्न आहे। मग आता ह्या 2 मुळांपासून कुठलं समीकरण तयार होईल ते चेक करायचं। ही सगळी सोडवून x आणि y ची किंमत काढत बसायचं नाही, सरळ या ठिकाणी माझ्याकडे एक सूत्र असतं, x² - अल्फा अधिक बीटा x आणि अधिक अल्फा गुणिले बीटा। या सूत्राचा वापर करून मला जर 2 कुठल्याही प्रकारची मुळे दिली असतील तर त्या 2 मुळांच्या आधारे मी समीकरण तयार करू शकतो या सूत्राचा वापर करून। याच्यामध्ये मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा पाहिजे। आता अल्फा अधिक बीटा म्हणजे 2 मुळांची बेरीज आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे 2 मुळांचा गुणाकार। आपल्याला 2 मुळे दिलेत, अल्फा 3 आणि बीटा 5 आहे समजा। पहिला अल्फा अधिक बीटा करा, किती येते बाबा? अल्फा अधिक बीटा, अल्फा 3 आहे, बीटा 5 आहे, 3 आणि 5 8। अल्फा गुणिले बीटा करा, अल्फा 3 आहे गुणिले बीटा 5 आहे, 5 त्रिक 15। मग बघा x² आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती काढली बाबा? 8, x² - 8x आणि अधिक अल्फा गुणिले बीटा किती बाबा? 15 आहे, मग इथं लिहायचं 15 बरोबर 0। आता असं समीकरण आहे का तुमच्याकडे कुठं? x² - 8x अधिक 15, x² - 8x अधिक 15, बघा बी ऑप्शन। तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विचारलं जातं की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे, मग 3 वर्ग समीकरण नसतील एखादं असेल, किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही, 3 वर्ग समीकरण असतील, चौथं एखादं आहे की जे नसेल। तर अशाही प्रश्न आपल्याला बहुपर्यायी प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात या प्रकरणावर। बघा इथे आता या समीकरणामध्ये एबीसी च्या किमती काढा। हे जे समीकरण आहे x² अधिक 10x, x² अधिक 10x वजा 7 बरोबर 0। आता इथं आपल्याला किमती काढायला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो ए बी सी च्या। आता इथं समीकरण बदलू शकतं परंतु आपल्याला हे गणित येईल। आता इथं मला एबीसी च्या किमती काढायच्या, तर या समीकरणाची तुलना
वरील समीकरणाची तुलना, समीकरणाची तुलना, करणाची तुलना असं लिहायचं बरं का, तुलना. पण या प्रश्नात नाही लिहायचं, सांगतो तुम्हाला कुठे लिहायचं. तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. बघा हा जर प्रश्न आला ना तर हे काय लिहित बसायचं नाही. परंतु जर 2 मार्काला प्रश्न आला, 1 मार्काला आला वेगळा, बहुपर्यायामध्ये नाही आला, वेगळा प्रश्न आला, तर एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू असं लिहायचं. आणि मग ए म्हणजे काय, एक्स वर्गाच्या शेजारी. आता इथं एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाहीये, मग लक्षात घ्यायचं जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे एक आहे. बी बरोबर किती, एक्सच्या शेजारी 10 आहे आणि सी बरोबर किती, -7 आहे. तर मला सांगा आता काय येईल बाबा, ए बरोबर 1, बी बरोबर 10, सी बरोबर -7. 1 10 7 कुठं आहे का बघा, सी ऑप्शन मध्ये 1 10 7 हा ऑप्शन बरोबर आहे. ओके, आता पुढे जाऊयात. ओके, सॉरी पुढे बघा. हा चौथा प्रश्न, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 तर y ची किंमत किती. आता y ची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले d. मला सांगा dy किती आहे, कुठे गेला, dy -63, इथं लिहायचं -63 भागिले d किती 7, 7 9 63 वजा आहे म्हणून या ठिकाणी आले -9. y ची किंमत आली -9 आहे का बाबा, इथं डी ऑप्शन करेक्ट आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. पण इथं विचारलं एक्स ची किंमत पण काढा, तर एक्स ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d. dx किती बाबा 49 भागिले d किती 7, 7 7 49, x बरोबर किती आलं 7 आलं. ओके, तर असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रकारचे प्रश्न पण 1-2 मार्काला विचारले जाऊ शकतात. ओके, पुढे जाऊ. बघा पुढचा प्रश्न, खालील प्रश्न सोडवा. आता 1-1 मार्काचे काही प्रश्न असतात. आता वरील पुढील समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डी ची किंमत काढा. बघा इथं काय समीकरण आहे, एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि दुसरं आहे 3x वजा 2y बरोबर -4. बघा मित्रांनो, हे समीकरण 1 आहे आणि हे 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 असं आहे. तर पहिली गोष्ट समीकरण सामान्य रूपात लिहायचं. हे -4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतील, -4 होतील. बघा -4 ला मी पलीकडे नेलं, +4 झाले. हे समीकरण नंबर 2 आणि हे समीकरण 1. मला डी ची किंमत काढायची. इथं तुम्हाला प्रश्न 2-3 प्रकारे विचारला जाऊ शकतो. पहिला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा तुम्ही इथं हे वर्ग समीकरण सोडवा क्रेमरच्या पद्धतीने. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्हाला डी ची किंमत काढावी लागते, मग dx ची काढावी लागते, मग dy ची किंमत काढावी लागते, मग x आणि y ची. पण d dx आणि dy च्या किमती काढणं खूप गरजेचं असतं. मग त्या काढण्यासाठी आपण काय करतो, d ची किंमत काढण्यासाठी 12, dx काढण्यासाठी 32 आणि dy काढण्यासाठी 13. ही ट्रिक आहे. डी काढण्यासाठी 12 म्हणजे काय, पहिला आणि दुसरा स्तंभ. बघा हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ, बरोबर. तर मग या ठिकाणी मला डी ची किंमतच विचारली. तर डी ची किंमत विचारली म्हटल्यावर मला 12 वापरायचे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभात एक्सच्या बाजूला कोण आहे, इथे एक्सच्या बाजूला वर 1 आहे आणि खाली एक्सच्या बाजूला 3 आहे आणि 2, 1 आणि 2 घ्यायचे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. दुसऱ्यामध्ये वायच्या बाजूला 1 आहे आणि इथं खाली वायच्या बाजूला -2 आहे. ठीक आहे, आता इथं सोडवा. 1 गुणिले -2 हे तुम्हाला माहिती आहे कसं करायचं, एकदम सोपं आहे. या दोघांचा गुणाकार मध्ये वजाचं चिन्ह आणि 1 गुणिले 3 करा, 1 गुणिले 3, 1 गुणिले 3 करा. 1 गुणिले -2 -2, 3 1 3 वजा आहे म्हणून -3. आता दोन संख्यांना समान चिन्ह, समान, मग इथं होणार बेरीज. 2 आणि 3 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. अशा प्रकारे उत्तर आलं -5. ओके, कधी कधी म्हणतील की dx चीच किंमत काढा. बघा डी ची किंमत काढायला सांगितले जाऊ शकते, किंवा म्हटलं जाईल की dx ची किंमत काढा, किंवा सांगितलं जाईल की dy ची किंमत काढा, किंवा असं सांगितलं जाईल डी dx आणि dy च्याच किमती काढा, किंवा असंही सांगितलं जाऊ शकतं की हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता या समीकरण सुद्धा बदललं जाईल, आकडे बदलले जातील, अक्षर बदलले जातील, चल बदलली जातील, परंतु गणित सोडवण्याची जी पद्धत आहे ती हीच राहणार आहे. पुढे जाऊ थोडस. पुढचा प्रश्न बघा, हे वर्ग समीकरण आहे का, तुमच्या उत्तराचे समर्थन द्या. आता समीकरण बघा, m घन वजा 5m अधिक 4 वर्ग समीकरण आहे का बाबा, नाहीये, कारण सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. येथे समीकरणाची कोटी असं लिहायचं, समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक, कोटी 3 आहे, बरोबर ना. कोटी 2 पाहिजे,
वर्ग समीकरण कशाला म्हणतात? ज्या समीकरणाची कोटी 2 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे त्याला वर्ग समीकरण म्हणणार, अन्यथा आपण वर्ग समीकरण म्हणणार नाही. म्हणून आपण याला वर्ग समीकरण म्हणू का नाही? यम घन वजा 5m अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण नाही. संपला विषय. हे वर्ग समीकरण नाही लिहायचं आणि झालं आपला. अशा प्रकारे सोपे प्रश्न असतात. एखादं वर्ग समीकरण आहे की नाही ओळखा. हे बहुपर्यायी मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो या प्रकारचा. ठीक आहे, चला पुढे पुढे बघा. आता इथं x अधिक y ची किंमत काढायला सांगितलं. तर ह्या समीकरणामध्ये बघा तुम्हाला सांगतो हे जे समीकरण जे आहे हे तुम्हाला कधी कधी विचारलं जाईल की x अधिक y ची किंमत काढा, किंवा कधी म्हटलं जाईल की x वजा y ची किंमत काढा, किंवा कधी म्हटलं जाईल की ही समीकरणे सोडवा. ओके, अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो. बघा इथे काय दिले समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499 आणि हे झालं समीकरण 1. आणि दुसरं आहे 101x अधिक 99y बरोबर 501 हे झालं समीकरण 2. मला x अधिक y ची किंमत काढायची. आता या समीकरणाचा जर तुम्ही विचार केला तर इथं काय आहे, x चा सहगुणक 99 y ला आलाय आणि y चा 101 जो आहे तो x ला आलाय, म्हणजे x चा सहगुणक y ला गेलाय, y चा सहगुणक x ला आलाय. अशा प्रकारे इकडचा माणूस तिकडं तिकडचा माणूस इकडं असेल तर इथं डायरेक्ट मला जर x अधिक y ची किंमत काढायची असेल ना, डायरेक्ट दोन समीकरणाची बेरीज करून टाकायची. इथं डायरेक्ट लिहायचं समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 डायरेक्ट लिहून टाकायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही, दोघांची सरळ बेरीज करायची. आता बेरीज म्हणजे पहिलं लिहा वरचं समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499 आणि अधिक 101x अधिक 99y बरोबर 501 यांची पण बेरीज. 99 आणि 101 झाले 200 म्हणून 200x, 99 आणि 101 झाले 200 म्हणून 200y आणि तर 501 आणि 499 झाले 1000. बघा 200 200 1000 कितीच्या पाड्यात येतील? 2च्या पाड्यात, 200च्या पाड्यात येतील. 201 के 200, 201 के 200, 250,000, 201 के 200, 201 के 200, 250,000. x अधिक y बरोबर किती झाले? 5. तर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आता या प्रश्नामध्ये आकडे कसे बदलतील बाबा? असं 2x अधिक 3y बरोबर 7 आणि 3x अधिक 2y बरोबर 23. इथं बाबा x अधिक y ची किंमत काढा. x अधिक y बरोबर किती? सरळ दोघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5x, 2 आणि 3 5y बरोबर 30, x अधिक y बरोबर 6. अशा प्रकारे येईल. आकडे बदलतील, त्याचबरोबर चल बदलतील, परंतु पद्धत हीच राहील. इथं तुम्हाला 3 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट, असा प्रश्न विचारला जाईल x अधिक y ची किंमत काढा, मग सरळ दोन समीकरणांची बेरीज करायची. असं विचारलं गेलं x वजा y ची किंमत काढा, दोघांची वजाबाकी करायची, किंवा ही दोन समीकरणे सोडवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी आपली तयारी असली पाहिजे. पुढे जाऊयात. पुढे बघा 2m. आता या वर्ग समीकरणाचे 2 हे मूळ आहे की नाही हा एक प्रश्न आहे बाबा. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 समीकरण आहे. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे 2 हे मूळ आहे की नाही ठरवा. एक काम करायचं, समीकरणाच्या 2 बाजू आहेत. या समीकरणाच्या 2 बाजू आहेत. बघा ही जी बाजू एक 2m वर्ग वजा 5m ही डावी बाजू जिथं तुम्हाला चल दिसतंय आणि उजव्या बाजूला 0 दिसतंय. आता m बरोबर 2 हे मूळ आहे की नाही हे तपासायचंय. हे तपासण्यासाठी ही जी 2 आहे m ची किंमत तिला या समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये ठेवायचं आणि डाव्या बाजूमध्ये ठेवल्यावर उत्तर काय ते बघायचं. ते उत्तर उजव्या बाजू इतकं आलं तर समजायचं मूळ आहे, नाहीतर मूळ नाही. बघा काय करायचं, इथं आपण काय करू, डावी बाजू बघा आपल्याकडे डावी बाजू काय बाबा 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 2 गुणिले m चा वर्ग. m ची किंमत किती बाबा 2 आहे, 2चा वर्ग वजा 5m 5 गुणिले m ची किंमत आहे 2. फक्त m च्या जागेवर 2 लिहिलं, बाकी काहीच नाही. आता 2 गुणिले 2चा वर्ग आलं 4 वजा 5 दुने 10, 4 दुने 8 वजा 10, 8 वजा 10 किती आलं बाबा वजा 2. मला सांगा हे उजव्या बाजू इतकं आहे का? उजवी बाजू आहे 0 इज नॉट इक्वल टू उजवी बाजू आपण म्हणू शकतो. उजवी बाजू ही उजवी बाजू नाहीये. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये म्हणून लिहायचं. म्हणून m बरोबर 2 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही, किंवा 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ आहे का? नाही, चे मूळ नाही, चे मूळ नाही. याचं बाबा हे मूळ नाहीये, विषय संपला. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येऊ शकतं. ठीक आहे.
पुढे जाऊयात आता. पुढचा प्रश्न बघा, कोणतेही 3 प्रश्न सोडवा. आता हे 2-2 मार्काचे काही प्रश्न आहेत बघा. या प्रश्नामध्ये निश्चयकाची किंमत काढा. मित्रांनो सगळ्यात सोपा प्रश्न. मला याची किंमत काढायची बाबा, काय दिले 8, 1 आहे, 4 आहे आणि -2. पहिला या दोघांचा गुणाकार करायचा, हा आणि हा. 8 गुणिले -2, 8 गुणिले -2 झालं. मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं, 1 गुणिले 4 यांचा गुणाकार करा. 1 गुणिले 4, 8 दुने 16, एका ठिकाणी वजा म्हणून वजाचं चिन्ह वजा. 4 1 4. आता -16 -4 दोन संख्यांना चिन्ह कशी आहे, समान म्हणजे सारखी. मग बेरीज करा. 16 आणि 4 झाले 20, मोठ्या संख्येचं चिन्ह, किंवा कुठल्याही एका संख्येचं चिन्ह दिलं म्हणजे दोघांचं वजा आहे म्हणजे उत्तराला वजाचं चिन्ह. तर ही निश्चयकाची किंमत. इथं आकडे बदलतील, सांगितलं जाईल बाबा 5 4 3 2. या निश्चयकाची किंमत काढा. आपल्या पद्धती तशाच आहेत. 5 गुणिले 2 करायचं, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं, 4 गुणिले 3 करायचा, विषय संपला. ओके, सोपं आहे. पुढे बघा, पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा आणि इथं एबीसीच्या किमती काढा. बघा मित्रांनो, मगाच्या सारखाच प्रश्न एबीसीच्या किमती काढायच्या. तिथे सुद्धा मगाशी बघितलंय 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. हे ऑलरेडी जे समीकरण आहे ते सामान्य रूपामध्येच आहे. आता एबीसीच्या किमती काढताना लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करू. मग ते करून मग लिहायचं, a बरोबर किती, x वर्गाच्या शेजारी आहे 2, b बरोबर किती -5, c बरोबर किती 7. आता इथे कधी कधी काय म्हणतील, विवेचकाची किंमत काढा असाही प्रश्न येईल. विवेचकाची किंमत काढा, विवेचकाची किंमत काढा असाही प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. तर ती विवेचकाची किंमत काढा जर विचारला तर मग आपण काय करणार, असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. हा प्रश्न इथं नाही दिसत पण असाही येऊ शकतो. मग विवेचकाची किंमत काढायचं सूत्र डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. b वर्ग, b ची किंमत किती -5, वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a किती आहे बाबा 2 आणि c किती आहे 7. 5चा वर्ग 25 वजा 5चा वर्ग अधिक 25 येतो. ओके, आणि वजा 4 दुने 8, 8 7 56 बरोबर. 25 मधून 56 जातात का नाही, 56 मधून 25 घालवा बरोबर. 7तून 5 गेले 1 आणि 5तून 2 गेले 3, वजा 31. तर या ठिकाणी वजा 31 आलं विवेचकाची किंमत. किंवा इथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्यासाठी तयार राहायचंय की मुळांचे स्वरूप ठरवा. मुळांचे स्वरूप ठरवा असाही प्रश्न येऊ शकतो, स्वरूप ठरवा. किंवा असाही प्रश्न, बाबा या हे वर्ग समीकरण न सोडवता या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप काय असेल ते सांगा, ते ठरवा, असाही प्रश्न येऊ शकतो. मग इथं मुळांचं स्वरूप कशावरून ठरवलं जातं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हणजे या प्रश्नपत्रिकेसोबत जरा जास्त डिटेलमध्ये जे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये हे नाहीयेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा, डेल्टा बरोबर डेल्टाची किंमत जर 0 असेल तर समजायचं मुळे वास्तव व समान. काय बाबा, मुळे वास्तव आहेत आणि समान आहेत. ओके, डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी असेल, मुळे वास्तव आहेत, मुळे वास्तव व असमान आहेत. 0 पेक्षा मोठी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 12 13 मोठी संख्या म्हणजे पॉझिटिव्ह मधला नंबर म्हणजे धन नंबर. आणि जर डेल्टा 0 पेक्षा लहान असेल तर मुळे वास्तव नाहीत, मुळे वास्तव नाहीत. 0 पेक्षा लहान म्हणजे वजा मधल्या संख्या, वजा 1 वजा 2 निगेटिव्ह जे काही नंबर आहेत, ऋण संख्या जर असेल डेल्टाची किंमत तर ती जी मुळे आहेत वास्तव नसणार आहे. आता जसं इथं वजा 31 आहे म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीयेत असं आपण लिहू शकतो. पण सध्या प्रश्न एवढाच विचारलाय, एबीसीच्या किमती काढा, मग एबीसीच्याच काढायच्या. सांगितलं डेल्टाची किंमत काढा म्हणजे विवेचकाची किंमत काढा, तर एवढं सगळं करायचं. मुळांचे स्वरूप सांगितलं तर मग लिहायचं बाबा मुळे वास्तव नाहीत, वास्तव आहेत, जे काय असेल ते. ठीक आहे, पुढे बघा, कधी कधी असंही विचारलं जाईल की बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा, हेच करायचं असतं. पुढचा प्रश्न बघा, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता ही समीकरणे सोडवा, ही बोर्डाला या प्रकारचे प्रश्न पण येतात. पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 2, याला म्हणायचं भाऊ तू 1 नंबर आहे. दुसरं आहे 2x वजा y बरोबर 2, हे 2 नंबरचं समीकरण. आता ही 2 समीकरणं सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत बाबा चलाचा सहगुणक समान करून, दुसरी बाबा दुसरी एक पद्धत असेल ज्याच्यामध्ये क्रेमरची पद्धत आहे, तिसरी आलेख पद्धत. पण आपण इथं चलाचा सहगुणक समान आहे का चेक करून त्या अनुषंगाने सोडूयात. इथं जर बघितलं तर वायचा सहगुणक 1 1 आहे, समान आहे. हा वाय कट होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो, जाऊ शकतो. आणि हा वाय जर कट झाला की मला एक्स ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल.
मग मी काय करणार, वायला कट करण्यासाठी या दोन समीकरणांची बेरीज करणार. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करणार. 2 करू. कधी कधी वजाबाकी करावी लागते. आता मी बेरीज काय केली, कारण अधिक वाय आणि वजा वाय बेरीज केली की दोघे जण आरामात कट होतील आणि एक्स ची किंमत मला मिळेल. मग समीकरण 1 काय बाबा, एक्स अधिक वाय बरोबर माझ्याकडे 2 आहे आणि अधिक 2x वजा वाय बरोबर आपल्याकडे 2 आहे. बघा वाय वाय गेला बिचारा, चिमणी उडाली, कावळा उडाला, वाय वाय उडाला. 2 आणि 1 झाले 3x बरोबर 2 आणि 2 4. x आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, हे 3 गुणिले इकडे आले भागिले 3, म्हणजे x बरोबर किती बाबा 4/3 आहे. आता y ची किंमत काढा. y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 4/3 ही किंमत तुम्ही कुठेही ठेवू शकता. ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, तुम्हाला ऑटोमॅटिकली y ची किंमत मिळेल. मग इथे लिहू बाबा x बरोबर 4/3 समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये जरी ही किंमत ठेवली तरी चालेल, पण आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 2 आहे समीकरण 1. x ची किंमत आहे 4/3 अधिक y बरोबर 2 आहे. y आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर, 4/3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4/3. आता तिरकस गुणाकार करा. 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. 2 6 वजा 4 1 4 खाली 3 1 3, 7 4 गेले 2 भागिले 3 झालं. y ची किंमत 2/3. तर असं समीकरण आपल्याला सोडवायला सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न बघू. हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. बघा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा, सूत्र पद्धतीने सोडवा किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. तीनही पद्धती खूप महत्वाच्या आहेत. तिघांपैकी 1-2 पद्धतींवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे अवयव पद्धतीने जर सोडवायचं असेल, x वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0. सगळ्यात पहिली गोष्ट 15ला पलीकडे घ्यायचं. 15ला म्हणायचं ये बाबा तू बाजूला आणि याचे अवयव पाडायचे. 3 5 बघा 15 1 15 आणि 3 5 15 एवढेच अवयव पडतील सध्या तरी. हे अवयव पडल्यानंतर मला याच्यातून एक जोडी निवडायची. कुठली निवडायची? 15च्या आधी अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे अधिक म्हणजे बेरीज पाहिजे 8. कोणाची बेरीज 8 येते? 3 आणि 5 ची, म्हणजे 5x आणि 3x यांची बेरीज येते 8. आता बेरीज 8 येते, आता यांना चिन्ह द्यायचे. बेरीज दोघांची 8 येते म्हणून 5 आणि 3 निवडलं. आता यांना चिन्ह द्यायचे. चिन्ह कुठली द्यायची बघा. तर चिन्ह देताना एक विचार करायचा की दोघांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. तर बेरीज केव्हा होते? ज्यावेळेस दोन संख्यांना सारखे चिन्ह असतील, अधिक अधिक किंवा वजा वजा चिन्ह असेल तरच दोघांची बेरीज होते. वेगवेगळी चिन्ह असल्यावर बेरीज होणार नाही. मग आता या दोघांना मला सारखे चिन्ह द्यावे लागतील, एक तर अधिक अधिक किंवा वजा वजा. मग अधिक अधिक द्यायचं का वजा वजा? बघा 8x बाजूला जे चिन्ह आहे ते त्याच्यावर डिपेंड करतं की याला बाबा कुठले चिन्ह द्यायचे. 8x अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे दोघांना कशी चिन्ह द्यायची? अधिक अधिक द्यायची. 8x अगोदर वजा असतं तर दोघांना वजा वजा चिन्ह दिले असते. मग इथं लिहायचं x वर्ग अधिक 8x जागेवर लिहायचं 5x अधिक 3x अधिक 15 बरोबर 0. आता हे दोन या दोघांमधून x कॉमन काढू. कंसात x वर्गचा x राहिला, 5x मधून x बाहेर फक्त राहिले 5. या दोघांमधून काय कॉमन निघेल बाबा? 3 आणि 15 3च्या पाड्यात येतात. 3 1 3 3 5 15 म्हणून आपण 3 कॉमन काढू आणि कंसात 3 बाहेर आले म्हणजे फक्त x राहिले. 3 5 15 म्हणून 5 राहिले बरोबर 0. x अधिक 5 2 वेळा आहे, मग x अधिक 5 ला म्हणायचं बाबा तुला एकदाच लिहितो, डबल प्रसाद देऊ नका. आणि x अधिक 3 ला एकदा लिहा बरोबर 0. मग x अधिक 5 बरोबर 0 येईल किंवा x अधिक 3 बरोबर 0 येईल. x बरोबर अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5. x बरोबर अधिक 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 झालं. म्हणजे अशा प्रकारे हे समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडू शकतो. आपण ऑलरेडी जो सराव संच घेतलाय तो जरा व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आपण गणित शिकवलेले आहेत. पुढे बघा. पुढील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. मित्रांनो सूत्र पद्धतीने हा वर्ग इकडे आला बरं का. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. आता हे समीकरण मला सूत्र पद्धतीने सोडवायचं, तर त्यासाठी एक सूत्र आहे आपलं. सूत्र कुठले? x बरोबर x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता या सूत्रामध्ये मला एबीसीच्या किमती पाहिजे. या सूत्राचा वापर करण्यासाठी मला एबीसीच्या किमती पाहिजे. मग या समीकरणातून अगोदर एबीसीच्या किमती काढायच्या आणि त्यासाठी लिहायचं वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. आणि ती करून a बरोबर किती बाबा? x वर्गच्या शेजारी 5 आहे म्हणून 5. b बरोबर किती?
एक्सच्या शेजारी 13 आहे म्हणून 13 आणि सी बरोबर किती 1 ते 8 आहेत. ओके, एबीसीच्या किमती झाल्या. आता या डायरेक्ट किमती या सूत्रामध्ये पण टाकू शकतो किंवा त्याच्यापेक्षा एक आयडिया करायची की वर्गमुळामध्ये जी बी वर्ग वजा 4ac ची किंमत आहे ती एक वेगळी काढून घ्यायची आणि मग जरा सोपं पडेल आपल्याला गणित सोडवायला, कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. म्हणून बी वर्ग वजा 4ac ची किंमत वेगळी काढू. बी ची किंमत 13 आहे म्हणून 13चा वर्ग वजा 4 गुणिले एसी, ए ची किंमत 5 आहे आणि सी ची किंमत 8 आहे. 13चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20 आणि 20 8 160. 159 70 मधून 160 गेले, किती राहिले बाबा 9 राहिले. 9. आता या सूत्राचा वापर करा. बरोबर वजा बी, बी ची किंमत किती 13 आहे म्हणून इथे लिहिलं वजा 13 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ज्याची किंमत आपण काढलेली आहे 9, माहिती लिहायचं 9 भागिले 2a, 2 गुणिले ए ची किंमत पुढे गेला 5 आहे बरोबर वजा 13 अधिक वजा 9चं वर्गमूळ किती, वर्गमुळात 9 म्हणजे 3 भागिले 5 दुने 10. आता दोन उत्तर येतील. एक्स बरोबर वजा 13 अधिक 3 भागिले 10 येईल किंवा बरं का अधिक वजा 3 आहे ना, मग एका ठिकाणी वजा 13 अधिक 3 भागिले 10 किंवा पलीकडे वजा 13 वजा 3 भागिले 10 अशी दोन उत्तर. आता वजा अधिक वजा बाकी 13 तून 3 गेले 10, फक्त वजा 10 मोठ्या संख्येचे चिन्ह भागिले 10. आता बघा 10 1 10 म्हणून वजा 1 आलं. इकडे बघा एक्स बरोबर वजा वजा अधिक दोन संख्यांना समान चिन्ह आहे तर त्यांची बेरीज होणार म्हणून 13 आणि 3 झालं 16, 16 वजाचं चिन्ह भागिले 10 दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात येतात म्हणून वजा 2 8 16 2 5 10 हे येईल. तर अशा प्रकारे हे सूत्र पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवता येईल. तर सूत्र पद्धतीने समीकरण सोडवा असाही एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊ. पुढे एखादं समीकरण जे आहे बघा एखादा प्रश्न जो आहे तो अशा प्रकारे शाब्दिक गणित सुद्धा येऊ शकतं. शाब्दिक गणितामध्ये काय करायचं, सुरुवातीला प्रश्न नीट वाचायचा, प्रश्न वाचून एक समीकरण तयार करायचं. ओके, आणि ते समीकरण तयार झाल्यानंतर ते सोडवायचं, उत्तर ऑटोमॅटिक येतं. बघा दोन क्रमगत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज, दोन समसंख्या आहेत आणि लागोपाठ येणाऱ्या आहेत. म्हणजे पहिली संख्या 4 असेल तर 4 नंतर येणारी समसंख्या 6 असते, म्हणजे ती 4 अधिक 2 बरोबर 6 असते. पहिली संख्या 6 असेल तर 6च्या नंतर 8 येते, म्हणजे 6 अधिक 2 बरोबर 8 येते. पहिली समसंख्या 8 पकडली तर दुसरी 10 येते 8च्या नंतर, म्हणजेच 8 अधिक 2 बरोबर 10. तसंच पहिली जर मी x पकडली तर दुसरी काय येणार बाबा, x अधिक 2 येणार, अधिक 2 पकडतो आपण बरोबर. म्हणून आपण म्हणू त्या संख्या, ज्या संख्या आपल्याला विचारल्यात त्या संख्या ज्या आहेत त्या आपण काय मानायचं, एक आहे x आणि दुसरी आहे x अधिक 2. आता जी काही अट दिली आपल्याला, काय अट दिले की यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, या दोघांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. माहिती लिहायचं दिलेल्या अटीनुसार आता ही जी काही अट दिली त्या अटीनुसार आपल्याकडे काय बाबा, वर्गांची बेरीज 244 दोघांच्या. पहिली गोष्ट x चा वर्ग x वर्ग आणि अधिक x अधिक 2 चा वर्ग x अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर किती बाबा 244. आता इथं काहीतरी कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक समीकरण तयार करता आलं पाहिजे. बघा आता कसं करायचं, पहिला x वर्ग तर आपल्या जागेवर बाबा जसाच्या तसा, त्याला काय धक्का द्यायचा नाही. आता x अधिक 2 कंसाचा वर्ग, x अधिक 2 कंसाचा वर्ग करायचा. आपल्याकडे एक सूत्र होतं बघा, x अधिक 2 कंसाचा वर्ग करण्याच्या अगोदर ते सूत्र बघा, a अधिक b कंसाचा वर्ग, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, हे सूत्र आपल्याला माहिती आहे. तर याच्यानुसार पहिला a चा वर्ग असतो, आता इथे a च्या जागेवर x आहे, मग पहिला x चा वर्ग करा, अधिक 2ab असतं, 2 गुणिले ab म्हणजे 2 गुणिले या दोघांचा गुणाकार, 2 गुणिले x गुणिले 2 अधिक b चा वर्ग, b च्या जागेवर 2 आहे, 2चा वर्ग येतो 4. मग आता काय होईल बाबा, x वर्ग अधिक 2 गुणिले 2 4 आणि आपला हा x 4x आणि अधिक 4, x वर्ग अधिक 4x अधिक 4. माहिती लिहायचंय याचा विस्तार काय बाबा, x वर्ग अधिक 4x अधिक 4 आणि हे 244 बरोबर. ओके, x वर्ग आणि x वर्ग 2x चा वर्ग अधिक 4x आपल्या जाग्यावर, हे 4 पण आपल्या जाग्यावर, 244 अधिक आहे त्याला इकडे आणू, वजा 244 होते बरोबर 0. आता इथे काय होईल, 2x चा वर्ग अधिक 4x, 4 वजा 244, 4तून 244 नाही जाणार,
पण 244 मधून 4 गेले, 240 राहिले. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं 240 बरोबर 0. आता इथं जर आपण बघितलं या वर्ग समीकरणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा दोनाने भाग जाऊ शकतो. दोनाने भाग लावला सगळ्यांना, बे के बे म्हणून एक्स वर्ग, बे दुने 4 म्हणून 2x वजा बे के बे, बे दुने 4, बे 0 0 बरोबर 0. आता एक्स वर्ग अधिक 2x वजा 120 याला सोडू. बघा एक्स वर्ग अधिक 2x वजा 120. चला आता हे समीकरण तुम्ही सूत्र पद्धतीने पण सोडू शकताय, अवयव पद्धतीने पण सोडू शकताय किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडू शकताय. आणि हे सोडवून एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत आली की बाबा त्या संख्या तुम्हाला काढता येईल. मग आता इथे बघा शेवटी 120 आहे, मी अवयव पद्धतीने सोडवतो. 120 ला पहिला दोनाने भाग लावला, 60 गुणिले 2 केलं की 120, 30 गुणिले 4 केलं की 120, 15 गुणिले 8 केलं की 120, 12 गुणिले 10 केलं की 120. तर असे अजूनही बरेचसे अवयव 120 चे पडू शकतात, बरोबर, किंवा 40 त्रिक 120. ओके, अशा प्रकारे सुद्धा, किंवा 20 सक 120, अशा प्रकारे पण अवयव पडू शकतात. आता याच्यामध्ये बघा हे सगळे अवयव पडल्यानंतर मला काय करायचंय की असे अवयव याच्यातले शोधायचे. अशा दोन संख्या मला याच्यामधून निवडायच्या की ज्यांची वजाबाकी 2 पाहिजे. कोणाची 2 येते वजाबाकी? 12 तून 10 गेले 2, म्हणून इथं 12x आणि 10x ह्या दोन संख्या मी निवडणार. आता वजाबाकी होणार या दोन संख्यांची, त्यांना चिन्ह द्यायचे. वजाबाकी होणार म्हणजे दोघांना कशी चिन्ह आहेत? वेगवेगळी चिन्ह आहेत, भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे एकाला अधिक एकाला वजा. मग आता मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं? 2x च्या अगोदरचं अधिकचं चिन्ह मोठ्या संख्येला, लहान संख्येला वजाचं चिन्ह. मग इथं आपण लिहू x वर्ग अधिक 12x आणि मग ते वजा 10x आणि मग हे वजा 120 बरोबर 0. बघा काय येतंय, या दोघांमधून x कॉमन काढा. x वर्गचा x बाहेर आला, फक्त राहिला x, अधिक 12x मधून x बाहेर, फक्त राहिले 12, वजा 10 आणि 120 ला 10 ने भाग जाऊ शकतो. 10 ने भाग लावला, हे वजा 10 बाहेर आले, x राहिला, वजाचं अधिक झालं कारण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे. 120 ला 10 ने भाग लावला. 120 म्हणजे काय असतं? 12 गुणिले 10, त्याच्यातून 10 बाहेर आले म्हणजे फक्त राहिले 12 बरोबर 0. आता दोन उत्तर, x अधिक 12 आणि दुसऱ्या बाजूला x वजा 10 बरोबर. x अधिक 12 दोन वेळा आहे, त्यांना एकदाच लिहिलं, आणि दुसऱ्या बाजूला x वजा 10 लिहिलं. आता काय होईल? x अधिक 12 बरोबर 0 येईल, किंवा x वजा 10 बरोबर 0 येईल, बरोबर. x बरोबर अधिक 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 12, आणि x बरोबर वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 झाले. तर या ठिकाणी x बरोबर अधिक 10 घेऊ, कारण आपल्याला नैसर्गिक संख्या विचारल्यात, म्हणून x बरोबर अधिक 10. मग त्या संख्या ज्या आहेत आपल्याला विचारल्या गेलेल्या, त्या संख्या किंवा दिलेल्या संख्या ज्या आहेत आपल्या, त्याच्यातली पहिली संख्या म्हणजे x आहे. त्या संख्या काय? x आणि x अधिक 2 आहे. पहिली संख्या x म्हणजे 10 आणि दुसरी संख्या x अधिक 2 आपण घेतल्या. x अधिक 2 म्हणजे x ची किंमत 10 अधिक 2, 10 अधिक 2 झाले 12. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सांगता आलं पाहिजे. एकदम सिंपल विषय, साधा सोपा आहे, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. त्या संख्या 10 आणि 12. बघा 10चा वर्ग 100, 12चा वर्ग 144, दोघांची बेरीज झाली 244, म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज 244 येते. हे असं पण तुम्ही चेक करू शकता. आता शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो, आलेख काढायचा आपल्याला. बघा इथं आलेख काढायचा प्रश्न 100% आपल्याला विचारला जातो. आलेख काढायचा हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. x अधिक 2y बरोबर 4 या रेषेचा आलेख काढायचा आहे, आणि हा आलेख x अक्ष आणि y अक्ष यांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे हा आलेख काढल्यानंतर हा आलेख जो निघेल तो, आणि x अक्ष आणि y अक्ष याच्यातून जो काही त्रिकोण तयार होईल त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. पहिली गोष्ट आपण आलेख तरी काढून घेऊ. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढायचा. आपण एक काम करू, x ला इथंच ठेवू, x ला म्हणू बाबा तू इथंच थांब. 4 आपल्या जागेवर, 2y अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2y, ठीक आहे, वजा 2y. तर हे समीकरण हे एक्सच्या स्वरूपामध्ये आपण इथं ठेवू. वायच्या स्वरूपामध्ये आणलं तरी चालेल, एक्सच्या स्वरूपात आणायला जरा सोपं आहे. एक्स एकटा एका बाजूला, 4 आपल्या जागेवर, अधिक 2y पलीकडे गेले वजा 2y. आता एक काम करू, इथे बघा एक्स असतो, इथे y असतो, आणि इथे x आणि y असतो. अशा प्रकारे एक सारणी तयार करायची. 3 बिंदू मला पाहिजेत. मला x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी मला 3 बिंदू पाहिजेत, 3 बिंदूंचे निर्देशक पाहिजेत. त्यासाठी ही सारणी तयार केली. आता याच्यामध्ये y बरोबर 1 असेल तर y च्या किमती मनाने घेऊ. 1, 2 आणि 3 घेतल्या, कारण x बरोबर
4 वजा 2y असं समीकरण आहे, एक्स एका बाजूला आहे म्हणून आपण वायच्या किमती मनाने घेतल्या. आता एक्सच्या किमती मनाने नाही घ्यायच्या, एक्सच्या किमती काढताना या समीकरणाचा वापर करायचा. म्हणजे y बरोबर 1 असेल तर x किती, y बरोबर 2 असेल तर x किती आणि y बरोबर 3 असेल तर x किती हे आपल्याला काढायचं आहे. समजा y बरोबर माझ्याकडे 2 आहे, 1 आहे बरं का, y बरोबर 1 आहे पहिलं. तर x बरोबर किती बाबा, x बरोबर 4 वजा 2y, 4 वजा 2y. 4 वजा 2 गुणिले y ची किंमत किती बाबा, 1 घेतले. 4 वजा 2 1 2, 4तून 2 गेले 2, म्हणजे x y बरोबर 1 तर x बरोबर 2 येणार. y बरोबर जर माझ्याकडे 2 आहे तर x बरोबर किती, 4 वजा 2y येतं. 4 वजा 2 गुणिले y ची किंमत किती बाबा, आता 2 आहे. 4 वजा 2 दुने 4, 4तून 4 गेले 0, म्हणजे y बरोबर 2 तर x बरोबर 0. आता y बरोबर जर 3 असेल तर x बरोबर किती, 4 वजा 2 गुणिले y हे समीकरण आहे. x बरोबर 4 वजा 2y. 4 वजा 2 गुणिले y ची किंमत माझ्याकडे 3 आहे. 4 वजा 2 6, 4 वजा 6 किती झाले, वजा 2 झाले. म्हणजे x बरोबर y बरोबर 1 तर x बरोबर 2 आहे, y बरोबर 2 तर x बरोबर 0 आहे, y बरोबर 3 तर x बरोबर वजा 2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं 3 बिंदू मिळाले. बघा इथं 2 1 हा एक निर्देशक, 0 2 आणि वजा 2 आणि 3 असे हे 3 निर्देशक मला 3 बिंदूंचे मिळालेले आहेत. आता हे निर्देशक घेऊन आपण काय करू, हे निर्देशक आपण इथं आलेख कागदावरती आपण स्थापन करूयात. निर्देशक घेऊन एक आलेख काढूयात. पहिला बाबा 2 आणि 1 म्हणजे x चा 2 आणि y चा 1, 2 आणि 1 म्हणजे x चा 2 आणि y चा 1, मी इथे लिहायचं 2 1. दुसरा जो आहे 0 आणि 2 म्हणजे x चा 0 आणि y चा 2, याचा अर्थ 0 आणि 2. आणि तिसरा जो आहे वजा 2 आणि 3, बघा वजा 2 आणि 3, x चा वजा 2 आणि y चा 3, वजा 2 आणि 3. आता याच्यामधून जाणारी एक रेषा आपण या ठिकाणी काढू, हे 3 बिंदू जोडणारी एक रेषा अशा प्रकारे काढली. ठीक आहे, म्हणजे हा झाला तुमचा आलेख. हा आलेख कशाचा झाला, हा आलेख झाला x अधिक 2y बरोबर 4 चा, x अधिक 2y बरोबर 4 चा. आता प्रश्न काय आहे आलेख काढल्यानंतर, की हा आलेख x अक्ष आणि y अक्ष यांनी तयार झालेला जो त्रिकोण आहे, आता हा जो त्रिकोण तयार झालेला आहे, हा जो त्रिकोण तयार झाला आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाबा, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आता इथे जागा नाहीये पण ठीक आहे, एरिया ऑफ त्रिकोण समजा, एरिया ऑफ त्रिकोण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असतं, बरोबर. पाया गुणिले उंची, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता बघा बरोबर 1/2 गुणिले पाया किती, पाया बघा 1 2 3 4 एकके, पाया आहे 4 आणि गुणिले उंची किती, 1 आणि 2च आहे, बरोबर. आता याच्यामधून काय काय कट झाले, हे 2 आणि हे 2 कट झाले, म्हणजे किती झालं, 4 चौरस एकक, चौरस एकक असं या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो, 4 चौरस एकक. म्हणजे अशा प्रकारे आलेख आपल्याला काढायचा आहे. आलेख काढून जो त्रिकोण तयार होईल त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आलेखाशी रिलेटेड 3 मार्काला वगैरे प्रश्न येऊ शकतात. आणि या प्रकारचा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेला आहे, त्यामुळं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका बघितली गणित भाग 1 ची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका बघूयात. आणि जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील पीडीएफ फाईलमध्ये, आणि ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये हवी असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि पीडीएफ फाईल डाउनलोड करा. बाय, धन्यवाद.